नमस्कार मित्रांनो. रात्री एकदा लघवीला उठणे अनेकांसाठी सामान्य असू शकते. पण जर तुम्हाला दररोज 2, 3 किंवा 4 वेळा उठावे लागत असेल, त्यामुळे झोप पूर्ण होत नसेल, दिवसभर थकवा जाणवत असेल, तर ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही. अनेक जण म्हणतात वय झालं आहे म्हणून होतं, पण प्रत्येक वेळी फक्त वयच कारणीभूत असते असे नाही. काही वेळा ही सवयीमुळेही होते, तर काही वेळा मधुमेह, मूत्रमार्गातील संसर्ग, प्रोस्टेट किंवा इतर आरोग्य समस्याचेही ते एक लक्षण असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रात्री वारंवार लघवी का लागते, त्यामागची कारणे कोणती आहेत, कोणती लक्षणे दुर्लक्ष करू नयेत आणि हा त्रास कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर आधी बघूया रात्री वारंवार लघवीला उठावे लागणे म्हणजे काय. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया. रात्री एकदाच लघवीला उठणे अनेक लोकांमध्ये सामान्य असू शकते, विशेषतः वय वाढल्यावर. पण जर जवळजवळ रोजच 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा उठावा लागत असेल आणि त्यामुळे झोपेचा दर्जा बिघडत असेल, तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रात्रीची झोप वारंवार मोडल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्याचा परिणाम दिवसभर थकवा, चिडचिड, डोके जड वाटणे, लक्ष केंद्रित न होणे आणि काही लोकांमध्ये पडण्याचा धोका वाढणे अशा स्वरूपात दिसू शकतो. 2. झोपण्यापूर्वी जास्त पाणी किंवा इतर पेये पिणे हे सर्वात सामान्य कारणापैकी एक आहे. अनेक लोकांना वाटते की जास्त पाणी म्हणजे जास्त आरोग्य. पण जर झोपण्यापूर्वी लगेच भरपूर पाणी, दूध, सूप किंवा इतर पेये घेतली तर मूत्राशय रात्री लवकर भरू शकतो. तसेच काही लोक रात्री फळांचा रस किंवा नारळ पाणी घेतात. ही पेये काहींमध्येही लघवीचे प्रमाण वाढवू शकतात. याचा अर्थ पाणी कमी प्या असा नाही. दिवसभर पुरेसे पाणी प्या, पण झोपण्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये द्रव पदार्थ घेणे टाळणे काही लोकांसाठी उपयोगी ठरू शकते. 3. चहा, कॉफी आणि कॅफीन. जर तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल, तर त्याचाही परिणाम होऊ शकतो. कॅफीन काही लोकांमध्ये मूत्रनिर्मिती वाढवू शकते आणि मूत्राशयाला अधिक संवेदनशील बनवू शकते. त्यामुळे रात्री लघवीची भावना वारंवार होऊ शकते. म्हणून शक्य असल्यास संध्याकाळ नंतर कॅफीन युक्त पेयांचे प्रमाण कमी करून पहा आणि त्याने फरक पडतो का ते निरीक्षण करा. नंबर 4. वाढते वय. वय वाढत गेल्यावर शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात. मूत्राशयाची क्षमता काही लोकांमध्ये कमी होऊ शकते. त्यामुळे कमी प्रमाणात लघवी साठली तरी लघवीची भावना निर्माण होऊ शकते. याशिवाय झोपेचे स्वरूपही बदलते. हलकी झोप लागल्याने व्यक्ती लवकर जागी होऊ शकते आणि उठल्यावर लघवीची जाणीव होऊ शकते. म्हणूनच 50 किंवा 60 वर्षानंतर हा त्रास तुलनेने अधिक दिसू शकतो. नंबर 5. मधुमेह. जर रक्तातील साखर नियंत्रणात नसेल, तर शरीर अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. यामुळे वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, वजन कमी होणे किंवा थकवा जाणवणे अशी इतर लक्षणेही दिसू शकतात. जर अशी लक्षणे एकत्र दिसत असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. नंबर 6. मूत्रमार्गातील संसर्ग. विशेषतः महिलांमध्ये हा त्रास तुलनेने जास्त दिसू शकतो. संसर्ग झाल्यास लघवी वारंवार लागणे, लघवी करताना जळजळ, थोडी थोडी लघवी होणे, दुर्गंधी येणे, ताप किंवा पोटाच्या खालच्या भागात वेदना अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. नंबर 7. पुरुषांमध्ये प्रोस्टेटची समस्या. वय वाढल्यानंतर काही पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी मोठी होऊ शकते. यामुळे लघवी पूर्ण झाली नाही असे वाटणे आणि विशेषतः रात्री वारंवार लघवीला जावे लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. नंबर 8. काही औषधांचा परिणाम. रक्तदाब, सूज किंवा हृदयाशी संबंधित काही औषधे लघवीचे प्रमाण वाढवू शकतात. जर हा त्रास औषध सुरू केल्यानंतर वाढला असे वाटत असेल, तर औषध स्वतःहून बंद करू नका. डॉक्टरांशी चर्चा करून योग्य मार्गदर्शन घ्या. नंबर 9. डॉक्टरांकडे कधी जावे. जर रात्री वारंवार लघवी सोबत खालीलपैकी कोणतेही लक्षण असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कोणते तर लघवीत रक्त दिसणे, तीव्र जळजळ, ताप, कंबर किंवा पाठीच्या बाजूला तीव्र वेदना, खूप तहान लागणे, वजन झपाट्याने कमी होणे, लघवीवर नियंत्रण न राहणे. तर त्यासाठी काय काळजी घ्यावी, तर दिवसभर पुरेसे पाणी प्या, पण झोपण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ घेणे टाळा. संध्याकाळ नंतर चहा, कॉफी मर्यादित ठेवा. झोपण्यापूर्वी एकदा लघवी करून घ्या. मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या.
त्रास सतत होत असेल तर तपासणी करून घ्या. मित्रांनो, रात्री वारंवार लघवीला जाणे ही प्रत्येक वेळी गंभीर समस्या असेलच असे नाही. पण हा त्रास सतत होत असेल, तुमची झोप बिघडत असेल किंवा इतर लक्षणेही दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी कारण शोधल्यास अनेकदा यावर उपचार किंवा नियंत्रण शक्य असते. आता मला तुमच्याकडून एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला रात्री 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लघवीला उठावे लागते का? आणि तुम्ही हा त्रास किती दिवसापासून अनुभवत आहात? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची कमेंट इतर अनेक लोकांसाठीही उपयुक्त ठरू शकते. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. अशाच विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.